इस पगली की अम्मी मर गई असा रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. त्या पगलीच्या अम्मीला सुसाट वेगाने येणाऱ्या एका गाडीने उडवलं होतं. ती पगली अम्मीला जोरजोरात हलवत होती, पण अम्मी काही हलतच नव्हती. सारन वाजवत पोलिसांची गाडी आली. पंचनामा झाला आणि पगलीच्या अम्मीला घेऊन गेले ते कायमचे. बहुत बुरा हुआ, अब क्या होगा इस पगली का. खूपच वाईट झालं रे, कसं होईल या पोरीचं, असे म्हणत हळूहळू गर्दी कमी झाली. तशीच पगली रात्रभर फुटपाथवर बसून राहिली आणि तिथेच झोपली. सकाळी कोणीतरी तिच्यासमोर एक कटिंग चहा आणि बिस्किटचा पुडा ठेवला. अम्मी अम्मी म्हणत पगलीने पटकन वर बघितले. तिच्या टपोऱ्या डोळ्यातील आनंद आणि ओठांवरचं हसू क्षणार्धात लोप पावलं. तिथे कुणीच नव्हतं. तिची कावरीबावरी नजर अम्मीला शोधत होती. तिथून उठून अम्मीला हाका मारत वाट फुटेल तिकडे ती चालत राहिली. एव्हाना डोळ्यातून वाहिलेलं पाणी तिच्या मळकटलेल्या गालांवर येऊन सुकलं होतं. फुटपाथवरून चालताना तिथल्या दुकानांजवळ माणसांजवळ थांबून तिची नजर माझी अम्मी कुठे आहे असे म्हणून विचारत होती. तिच्या वागण्याचा अर्थ लक्षात न आलेली माणसे तिला चल बाजूला हो असे म्हणत तिरस्काराने तिच्याकडे बघत राहायचे आणि तिला झिटकारायचे सुद्धा. तिचा अवतारच तसा होता. अंगावरच्या कपड्यांसकट तिचं सगळं शरीर मळाने काळकुट्ट झालं होतं. डोक्यावरच्या केसांनी कितीतरी दिवसात तेल पाणी पाहिलं नव्हतं. फुटपाथवर प्यायलाच पाणी मिळणं मुश्किल, तर आंघोळीचे विचार तर त्यांच्या मेंदूच्या पलीकडचे होते. तरीही अम्मी कधी धर्मादाय पाणपोळी दिसली की रिकाम्या बाटलीत पाणी भरून त्या पगलीला स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करायची आणि उरलेलं पाणी स्वतःच्या चेहऱ्यावर सुद्धा शिंपडायची. पण आता हे सगळंच बदललं होतं. पगलीचं खाणं पिणं बघणारी अम्मी सुद्धा हरवली होती. स्टेशनच्या जवळचा चिंचोळा भरगर्दीचा रस्ता होता. आजूबाजूची गटारं चुकवीत एक बंद असलेल्या टपरीच्या पायरीवर असहाय्य असलेली पगली शून्यात नजर लावून बसली. त्या क्षणाला माणसांपेक्षा त्या पायरीचाच तिला जास्त आधार वाटला. इतक्यात जवळच असलेल्या भंगाराच्या दुकानातून रफिकने तिला हाक मारली. ए पगली, इधर का कचरा साफ कर, खाना मिलेगा तुझे. ती बावरली, पण तशीच त्याच्याकडे निर्विकारपणे बघत राहिली. शेवटी वैतागून दुकानाच्या बाहेर येत त्याने तिला कचरा उचलून दाखवला. ते बघत तिने सुद्धा दुकानासमोरचा कचरा उचलणं सुरू केलं. हळूहळू सगळे दुकानदार फेरीवाले तिच्याकडून कधी फुकट तर कधी खायला देऊन कधी शिव्या घालून काम करून घेऊ लागले. काम करून दमली की त्याच पायरीवर झोपत असे. ती पायरी सुद्धा अगदी तिच्याच मापाची बनली होती. जणू काही तिची समवयस्क मैत्रीणच होती ती पायरी. असंच एका संध्याकाळी ती अंगाची मुरकुंडी मारून झोपलेली असताना एक किडकिडीत शरीराचा, तोंडात पानाचा तुंबडा भरलेला, दाढीची खुंट वाढलेला माणूस तिच्याजवळ येऊन तिला वडापाव खाएगी क्या असं म्हणून विचारू लागला. तिने मान डोलावली आणि ती उठून बसली. त्याची वखवकलेली नजर तिच्या काळ्याकुट्ट कपड्यांच्या आतल्या कोवळ्या स्त्री शरीराला चाटकरत होती. पण तिला त्याची पुसटशीही कल्पना नव्हती. जवळच्याच टपरीवरून त्याने 2 वडापाव बांधून घेतले व तो चालत राहिला. त्याच्या पाठोपाठ तीही चालत राहिली. एका सुनसान ठिकाणी तो थांबला तिला घेऊन. तिची नजर आभाळ भूतासारख्या त्याच्या हातातील वडापावच्या पुडक्यावर खिळली आणि त्याच वेळी तो वासनांध तिच्या अंगावरच्या कपड्यांशी झटपटत होता. तिला ते आवडत नव्हतं. रागाने त्याने तिच्या कानशिलात जोरात मारली. ती भेदरली आणि तिथेच कोलमडली. आपला कार्यभाग उरकून दात विचकत त्याने तिच्या हातात पुडकं दिलं आणि तो पसार झाला. आपल्याबरोबर काय झालं हे न कळल्यामुळे ती तशीच सुन्न बसून वडापाव खात राहिली. दिवसामागून दिवसच जात होते. कधी फुटपाथवर तर कधी रेल्वे ट्रॅकवर जवळून तर कधी फुला कालवून आपल्या वाढत्या पोटाचा घेर सांभाळत पगली भटकत होती. कधी उकिरड्यावरचं तर कधी कुणी दिलेलं उष्ट अन्न खात होती, तर कधी कोणी तिला खायला देऊन तिच्याबरोबर स्वतःचे फोटो काढत होते. चालता चालता मध्येच दचकून पोटावर हात ठेवून ती थांबत होती, तर कधी मध्येच गुदगुल्या झाल्यागत हसत होती. असं हे निसर्ग चक्र फिरतच होतं. तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. ती विव्हळत होती. आजबाजूला कोणीही नव्हतं. भिंतीचा आधार घेत ती खाली बसली. खूप सहन करून तिने एका जीवाला जन्म दिला.
त्याच्या रडण्याच्या आवाजाने हळूहळू गर्दी जमू लागली. काही जणांनी मोबाईल चालू करून व्हिडिओला शूटिंग केली. ओरडून किंचाळून थकलेली पगली रडणाऱ्या त्या जीवाकडे कोरड्या नजरेने बघत राहिली. बाजूलाच पडलेले चिंचोके उचलून तिने त्याच्या तोंडात टाकले. ते इतके अनपेक्षित होते की कुणालाही काही सुचायच्या आतच त्या रडणाऱ्या जीवाची हालचाल कायमची थांबली. ते बघून पगली जोरजोरात टाळ्या वाजवून हसायला लागली. एव्हाना तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता. थोड्याच वेळात एक वेगाने गाडी तिच्यासमोर येऊन थांबली. त्या गाडीतून एक पांढरी शुभ्र साडी नेसलेली, केसाचा आंबाळा केलेली, चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास असलेली स्त्री खाली उतरली. तिचं व्यक्तिमत्वच असं होतं की सगळेजण तिच्याकडे वळून वळून बघत होते. शांतपणे ती पगलीजवळ चालत गेली. तिने त्या पगलीच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. क्षणात पगली हसायची थांबली. तिने टाळ्या वाजवणारे हात हळूहळू संत होत गेले. तिचे टाळ्या वाजवणारे हात हळूहळू संत होत गेले. तिने त्या स्त्रीकडे बघितलं, मात्र ती पगली हमसाहमशी रडायला लागली. तिला प्रेमाने जवळ घेणारी ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून भरारी या ख्यातनाम संस्थेच्या संस्थापिका संजीवनी गायकवाड होत्या. अदबीने 2 माणसे त्यांच्याजवळ आली. पगलीला त्यांनी गाडीत बसवले. त्या पगलीने आपले डोके संजीवनी मॅडमच्या मांडीवर ठेवले. मॅडमनं तिला प्रेमाने थोपाटताना बघून अचंबित झालेल्या मदतनीसाने शेवटी विचारले, मॅडम, अशा कितीतरी केसेस आपण नेहमीच बघतो, पण याच वेळेला तुम्ही स्वतः तुमच्या कामाचा व्याप बाजूला ठेवून या पगलीसाठी इथे आलात? त्यांचं बोलणं मध्येच तोडत संजीवनी मॅडम म्हणाल्या, ती पगली कधीच नव्हती रे. या समाजाने तिला पगली ठरवली. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. हा व्हिडिओ बघताना जे तुम्हाला दिसलं नाही ते मला दिसत होतं. आपलं बाळ आपल्या हातून मेल्यावर कोणती आई हसून टाळ्या वाजवेल बरं? जे भोग तिच्या वाट्याला आले होते ती तिच्या बाळाच्या वाट्याला येऊ नये अशीच तिची अपेक्षा असावी. अशी मुलगी पागल कशी असेल? आजपासून हिचं नाव प्रगती ठेवूया. काय, आवडलं का नाव तुला? असं म्हणत संजीवनी मॅडमने हसत तिच्याकडे बघितलं. खिडकी बाहेरचं आकाश नव्याने बघण्यात प्रगती गुंग झाली होती. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा. धन्यवाद.